नाशिक शहरात अंधश्रद्धेचा कर्करोग किती खोलवर रुजला आहे याचा धक्कादायक पर्दाफाश झाला आहे। पैशाच्या लालसेपोटी काही नराधमांनी काळ्या घोड्यांना जिवंत छळत जागेवरच नाल ठोकून नशीब बदलणार असा अंधविश्वास पसरत काळा धंदा सुरू केल्याचे उघड झाले आहे। शहरातील विविध भागात काळे घोडे फिरवत नागरिकांच्या अज्ञानाचा गैरफायदा घेत नाल कोणत्याही किमतीत विकण्याचा घाणेरडा खेळ सुरू होता। नागरिकांच्या तक्रारीनंतर गेल्या 4 दिवसांपासून मंगलरूप गोशाळा टीम संशयिताच्या मार्गावर होती। अखेर एबीबी सर्कल परिसरात या छळकर्त्यांचा पर्दाफाश झाला। प्राणी मित्र पुरुषोत्तम दत्तू आव्हाड यांच्या पुढाकाराने टीमने घटनास्थळी धडक देत संशयितांना जाब विचारला। चौकशीत जास्त पैशांच्या आमिषातूनच हा अमानुष प्रकार केल्याची कबुली संशयितांनी दिली। हा प्रकार केवळ गुन्हा नाही तर माणुसकीवरचा काळा डाग आहे। प्राण्यांवर होणारा छळ पाहून गप्प बसणं म्हणजे गुन्ह्यात सहभागी होणं असा छळ दिसता तत्काळ विरोध करा, प्रशासनाकडे तक्रार करा असं ठाम आव्हान पुरुषोत्तम आव्हाड यांनी केलं आहे। कालचा जो प्रकार घडला आहे तो संपूर्ण नाशिक जिल्ह्याने बघितला आहे। नाशिकमध्ये गेल्या 10 ते 12 दिवसांपासून 15 दिवसांपासून 4-5 घोडे फिरत आहेत जे काळ्या रंगाचे असून त्यांना डाय केलेली आहे असं माझं स्पष्ट मत आहे। हे लोक काय करतात, त्यांच्या पायांना नाल ठोकतात, नाल ठोकून ती काढतात आणि ते हिंदू धर्मातील लोकांना त्या विकतात। असा हा त्यांचा प्रकार सुरू आहे। या गोष्टी गेल्या 2-3 दिवसापासून माझ्या कानावरती येत होत्या। जशा मी त्यांचा फॉलोअप घेतला, काल मला ते एबीबी सर्कलला मिळाल्यावरती मी माझ्या पद्धतीने त्यांचा समाचार घेण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना समजूत घालून तिथून काढून दिले। पोलीस देखील त्या ठिकाणी दाखल झाले होते। परंतु आज देखील पाथर्डी फाटा परिसरामध्ये एक घोडा अशा अवस्थेत आढळून आला ज्याला नाल ठोकताना आपल्या काही कार्यकर्त्यांनी बघितलं, काढताना आपल्या कार्यकर्त्यांनी बघितलं आणि विकताना देखील आपल्या कार्यकर्त्यांनी बघितलं। ताबडतोब मला फोन केला, त्या घोड्याला अंबड पोलीस स्टेशनला घेऊन आलो आणि पुढील त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्याची कारवाई आता सुरू आहे। म्हणजे अतिशय अमानुषपणे आणि कृत्य हे यांचं सुरू आहे। असे त्या घोड्याची परिस्थिती जर आता बघितली तर मागील पाय इतका मोठा सुजलेला आहे आणि खूर ज्या ठिकाणी खाली खुरांना खिळे ठोकले जातात त्या ठिकाणी अक्षरशः चाळणी झालेली आहे। तर हे थांबवावे आणि जे अत्याचार त्यांच्यावरती केले जात आहे यांच्यावरती आळा घातला पाहिजे असा आमचा संपूर्ण प्राणी मित्रांचा आक्रोश आहे आणि त्यांच्यावरती आळा घालून योग्य ती कारवाई त्यांच्यावरती केली गेली पाहिजे। ही श्रद्धा बाळगतात त्याच्यावर लोकांना काय श्रद्धा बाळगतात हा मुद्दा अतिशय खरा आहे। श्रद्धा आणि अंधश्रद्धा ह्या दोन्ही गोष्टी पूर्णतः विरुद्ध आहे। एखादा घोडा आहे त्याची चालता चालता जर पायातली नाल गळून पडली आणि ती शुभ म्हणून तुम्ही तुमच्या घराच्या दरवाजाला, आपल्या दुकानाच्या दरवाजाला, उंबराला लावू शकता। त्या घोड्याला त्रास देऊन ती नाल काढणे आणि ती आपल्या दरवाजाला लावणे, घराला लावणे हे अतिशय योग्य नाही आहे, हे चुकीचंच आहे। ही श्रद्धा आणि अंधश्रद्धा या दोन्ही पूर्ण गोष्टी लक्षात घ्या। छळ करून लावलेली नाल हे आपल्याला शुभ म्हणून अजिबात चालणार नाही। लोकशास्त्र न्यूजसाठी बंटी आढाव, नाशिक।